सध्या आपण बदलापूर पूर्व परिसरामध्ये आहोत. या ठिकाणी काही दिवसांपूर्वी आपण एका शौचालयाचा लाईव्ह प्रदर्शित केला होता. पुन्हा एकदा आपण इथे आलेलो आहोत. काय नाव तुझं? 5 रुपये. काय नाव तुझं? तुझं नाव काय? सद्दाम. याच्यात बोल ना, आवाज नाही येणार. सद्दाम. कितीला जातोस? कितीला जातोस? 10,000 रुपये. मराठी नाही आता. मराठी नाही आता. याच्यात बोल, याच्यात आवाज नाही येणार. पुढे ये ना जरा, हँडसम दिसतोय. या पुढे ये. हमका नहीं मालूम. हमका नाम मालूम. नाव ना माहिती. इथे पैसे घेतोस का? कोणाला टॉयलेटला जायचं असेल तर किती रुपये घेतोस? 6 रुपये. पूर्ण नाव काय तुझं? पूर्ण नाव काय? हमका पुरा नाम काय? पुरा नाम सद्दाम अली. नाही ऐकू नाही येते. थोडं मोठ्याने बोल ना. थोडं भारी दिसतो, मोठ्याने बोल जरा. हमका नाम नहीं क्या है मालूम. तुम्हारा? सद्दाम. सद्दाम. और सरनेम? नहीं तुम मालूम. यहाँ क्या करते हो? पैसा लेते हो यहाँ पे? कितना रुपए लेते हो? 6 रुपये. अभी 5 बोला. 6 रुपये बोला है. तुम्हें बात करना है क्या? हमको नहीं आता. बात करना नाही आता है. हे बघा, हा ना इथे बसून ना 6 रुपये घेतो जायचे याचे. तू काय करतो? शाळेत जातोस का? स्कूल में जाते हो क्या? स्कूल में नहीं जाते हो? यहाँ पे किसने बिठाया है? यहाँ पे किसने बिठाया तुमको? बघा, एक तर मराठी येत नाही, किती लागतोय हा. बघा, विषय काय माहिती का? एकतर दुर्गंधी तिथपर्यंत येते, बाहेरपर्यंत दुर्गंधी येते. आणि हे लोक इथे स्वच्छता ठेवण्याचे पैसे घेतात. आणि पैसे जे आहेत ना, स्वच्छता ठेवण्याचे पैसे घेतात. आणि वरतून हा एक अल्पवयीन मुलगा जो आहे ना, तो वाटतोय आपल्याला. आणि इथे बसून हे लोक कोणाला जर कधी शौचालयाला जायचं असेल तर पैसे घेतात. आणि त्याचं नावही तर सांगाल तर किती पैसे घेतात ते सांग. ए सुदाम, किती वाटतं? किती पैसे घेतोस? 6 रुपये. तू एकटाच बसतो इथे नेहमी? याच्यात बोल ना, याच्यात बोल ना. किती पैसे घेतो? 6 रुपये. स्कूलमध्ये जातोस का? किती वर्षाचा आहे? हमका एज कितना है? 14 साल. 14 साल का हो? तो काम करते हो कुछ? ये काम करते हो? पढ़ाई नहीं करते हो? कब से रहते हो बदलापुर में? 1 महीना से. 1 महीने से. पहले कहाँ पे रहते थे? घर पे. घर पे कहाँ पे? घर कहाँ पे? मेरे बात करना. हम बात. हा बघा, हा प्रकार आहे इथला. कोण आहे? ये तुम्हारे साथ में है? नाही. मग कोण आहे? सेमच दिसतायत ना? तू सोबत नाही याच्या? मग तू काय आला इथे? मिलना है. अरे तू भाई भाई दिख रहे दोनों. बघा, यांना एकतर मराठी येत नाहीये आणि हिंदीत बोलायला लावतायत. आणि परत हसण्यावर घेण्यासारखा विषय नाहीये. पण विषय काय माहिती का? ते बघा, हे मुलं पहिले तर आले कुठून आणि सुदाम नाव सांगतोय. आणि त्याच्यानंतर लोकांकडनं हे पैसे घेतात. बघा, आता इथून शौचालयाला गेले, टॉयलेटला गेले, वॉशरूमला गेले तर हे पैसे घेतात. इथं बघा, हे किती पैसे होतात दिवसाचे? किती करणार होतो? हे कोणाचं आहे? कुळगा बदलापूर नगर परिषदेचं का? हे बघा, भयंकर प्रकार आहे. म्हणजे आपण मागे देखील या संदर्भात लाईव्ह जो आहे ना, तो प्रदर्शित केला होता. परंतु अजूनही यांच्यावर काही एक कारवाई जी आहे ना, ती झालेली आपल्याला बघायला मिळत नाहीये. खरं तर हा एक लहान मुलगा आहे आणि तो या ठिकाणी पैसे जमा करण्यासाठी बसतोय. आपण एका साईडला म्हणतो की बाल कामगार जे आहे ते बाल कामगार दिसायला नको, आणि दुसऱ्या साईडला हे अशा पद्धतीचे बाल कामगार दिसतात. एकतर पहिले इथे कुठेही चांगल्या स्वच्छतागृहाची व्यवस्था नाहीये. आणि जे काही स्वच्छतागृह आहे, आता मागच्या वेळेस जेव्हा आपण आलो होतो तेव्हा सांगण्यात आलं होतं की कुळगा बदलापूर नगर परिषदे अंतर्गत हे शौचालय जे आहे ते चालवले जातं. आता त्यानंतर जर चालवलं जातं तर हे अल्पवयीन मुलं या ठिकाणी काय करतायत? म्हणजे अल्पवयीन मुलांना अधिकार दिलेला आहे का सरकारने, की अशा टाईपचं जे आहे प्रशासनाने? असा संतप्त प्रश्न जो आहे ना, आता बदलापूरकर विचारताय. पुन्हा एकदा आपण या ठिकाणी ना हे बघणार आहोत. कुठे गेलो? हा, वरती होतं, एक मिनिट द्या. इथे काय लिहिलंय? KBMC. मी तुम्हाला बॅक कॅमेराने दाखवतो. KBMC. आता KBMC 019. पुढचं काय बघूया आपण. जा. बघा, आता यांच्याकडून सुद्धा पैसे जे आहे ना ते घेतले जातील. हे बघा, हे पण पैसे देत आहेत. पैसे देऊन मग नंतर हे लोक असं करतात. काय सबसे पैसे देणार आहे. आणि जर कोणाकडे पैसे नसतील तर हे बघा, 10 रुपये. शेट आहे ना, ठेकेदार आहे बोलतो. कोणाचं असेल मावशी? हे काय वाटतं? हे ठेकेदार आहे बोलतो यांचा सेट. असं बोलतो. हा उद्धट बोलतो का? आणि हा उद्धट पण बोलतो ना? उधड पण बोलतात. नसेल जाऊ देत नाही. 1 रुपये नाही सोडते ते लोकांना. नाही सोडत ना? चुकीचं नाही. चुकीचे तुम्हाला मी पहिले बोल मागे पण बोलले
मागे पण बोलले होते ना मी हे लोक नाही तर आमच्या असा सर्रासपणे कारभार जो आहे ना बदलापूर शहरात चालू आहे. आपण मागे देखील सांगितलं होतं, परंतु तरी पण याच्यावर काहीच कारवाई जी आहे ना ती झालेली नाहीये. म्हणजे नियम फक्त धाब्यावर आहेत का, हा खूप मोठा प्रश्न जो आहे ना या ठिकाणी उपस्थित होतो. तुमच्या काही प्रतिक्रिया असतील तर आम्हाला कमेंट सेक्शनच्या माध्यमातून नक्कीच येऊ द्या. आपण कुठेतरी या परिस्थितीला आवाज उठवण्याचा प्रयत्न करतो आहे. बदलापूरकर आमच्यापर्यंत हे प्रश्न पोहोचवतात की अशा समस्या जे तिथे उद्भवत आहेत, तर तुम्ही कृपा करून येऊन दाखवा. तुम्हाला काय वाटतं यामध्ये चुकी नेमकी कोणाची आहे? आम्हाला कमेंट सेक्शनच्या माध्यमातून नक्की सांगा. धन्यवाद. बघत राहा आपले बदलापूर पूर्व परिसरात आहोत आपण. हे बघा, आता नेमकं हे स्वच्छतागृह कोणाचं आहे याची खरोखर चौकशी करायला पाहिजे. कारण जे रेल्वेचं आहे तर तेव्हा सांगण्यात आलं की रेल्वेचं जे काही स्वच्छतागृह आहे तिथे आता पैसे आकारले जाणार नाही. आणि मग हे रेल्वेच्या हद्दीत आहे का की नगर परिषदेचे आहे? तर मागच्या वेळेस सांगण्यात आलं होतं कुळगा बदलापूर नगर परिषदेच्या हद्दीत आहे. मग पैसे काय घेतले जातात या सगळ्या गोष्टींचा विचार जे आहे बदलापूरकर विचारत आहे. तुमच्या काय प्रतिक्रिया असतील नक्की येऊ द्या. धन्यवाद.